तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष फुटला आणि इकडे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची झोपच उडाली। आता तुम्ही म्हणाल या दोन्ही गोष्टींचा काय संबंध, तर नीट ऐका। जर तृणमूल काँग्रेसच्या फुटीर 20 खासदारांनी केंद्रामध्ये मोदी सरकारला पाठिंबा दिला तर दिल्लीपासून मुंबईपर्यंतचं सत्तेचं गणित पूर्णपणे बदलून जाईल। तृणमूलच्या या 20 खासदारांमुळे एकनाथ शिंदेचा महायुतीमध्ये गेम होईल। केंद्रामध्ये भाजपला शिंदेची गरज भासणार नाही आणि एकनाथ शिंदेची सत्तेतील बार्गेनिंग पॉवर शून्य होईल। त्यामुळे तृणमूलच्या फुटीचा आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या राजकारणावर कसा आणि किती खोलवर परिणाम होईल ते सविस्तरपणे समजून घेऊयात। त्यासाठीचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट पहा आणि माझे चॅनल पटकन सबस्क्राइब करा। व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेची केंद्रामधील बार्गेनिंग पॉवर कशी आणि का वाढली होती ते पाहूयात। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 400 पारचा नारा दिला खरा, पण त्यांना बहुमतही गाठता आलं नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये एनडीएतील मित्रपक्षांच्या साथीनं भाजपनं केंद्रात सत्ता मात्र कायम राखली। यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले होते। त्यामुळे शिंदेची शिवसेना एनडीएतील सर्वाधिक खासदारांचा 4थ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। तर भाजपनं 240 जागा, चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीनं 16 जागा आणि नितीश कुमारांच्या जेडीयूनं 12 जागा जिंकल्या होत्या। आता पहिल्या 3 म्हणजेच भाजप, टीडीपी आणि जेडीयूचं मिळून संख्याबळ 268 इतकं होतं, पण केंद्रामध्ये सत्ता स्थापन करायला 272 इतकं बहुमत लागतं। त्यामुळे 7 खासदार निवडून आणलेल्या एकनाथ शिंदेशिवाय भाजपचं पानच हलणार नव्हतं। म्हणूनच एकनाथ शिंदेचा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीपर्यंत आवाज ऐकला जाऊ लागला। शिंदेचं दिल्लीतील वजन वाढलं आणि बार्गेनिंग पॉवरही चांगलीच वाढली। त्याचाच थेट परिणाम म्हणजे महाराष्ट्रात जरी भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी केंद्रातील समीकरणांमुळे एकनाथ शिंदेंना दुर्लक्षित करणं भाजपसाठी सोपं नव्हतं। मग आता तृणमूलचे 20 खासदार एनडीए सोबत आल्यास परिस्थिती कशी बदलेल आणि एकनाथ शिंदेचा कसा गेम होऊ शकेल ते पहा। महाराष्ट्रात जे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं तेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला आलंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रमाणेच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचेही 2 तुकडे झालेत। तृणमूलच्या 80 पैकी 58 आमदारांनी राज्यामध्ये भाजप सोबत जाण्याचा आणि 28 पैकी 20 खासदारांनी केंद्रात भाजप प्रणित एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे जर तृणमूलच्या 20 खासदारांनी एनडीएला पाठिंबा दिला तर संसदेमध्ये भाजपची स्थिती अधिक मजबूत होईल। भाजपचं लोकसभेतील संख्याबळ वाढेल। याचा थेट परिणाम केंद्रामध्ये सरकार चालवण्यासाठी भाजपचं शिंदेच्या 7 खासदारांवरील अवलंबित्व कमी होईल। म्हणजेच आजपर्यंत शिंदेकडे असलेलं दिल्ली कार्ड कमकुवत होईल। कारण जेव्हा सरकारचं बहुमत अधिक सुरक्षित होतं तेव्हा छोट्या मित्रपक्षांची बार्गेनिंग पॉवर नैसर्गिकरित्या कमी होते। साहजिकच एकनाथ शिंदेच्या बाबतीतही हेच होईल। त्यांचं दिल्लीतील वजन कमी होईल, बार्गेनिंग पॉवर शून्य होईल आणि सत्तेत राहूनही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपच्या फक्त लाथाड्याच खाव्या लागतील। आता एकनाथ शिंदेच्या बाबतीतली एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे 2022 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेत बंड झालं। त्या बंडामुळे पक्ष फुटला आणि एकनाथ शिंदे यांचा गट अधिकृत शिवसेना म्हणून पुढे आला। पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह देखील एकनाथ शिंदेंनाच मिळालं। आता पश्चिम बंगालमध्ये देखील अशाच प्रकारे तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे। म्हणजे ज्या प्रकारच्या फुटीच्या, फोडाफोडीच्या आणि गद्दारीच्या राजकारणानं एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली होती, आता मात्र पश्चिम बंगालमध्ये घडणाऱ्या तशाच प्रकारच्या फोडाफोडीच्या आणि गद्दारीच्या राजकारणाचा थेट फटका एकनाथ शिंदेंनाच बसत आहे आणि हीच राजकारणातील एक विलक्षण विरोधाभासी गोष्ट आहे। आता एकनाथ शिंदेची ताकद घटल्यास महाराष्ट्रामध्ये फडणवीस विरुद्ध शिंदे संघर्षाला कोणतं नवं वळण मिळेल तेही पहा। 2024 साली महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यापासून फडणवीस विरुद्ध शिंदे अशा सुप्त संघर्षाची चर्चा कायम होते। त्यात महायुती सरकारमध्ये भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसही असल्यानं शिंदेच्या शिवसेनेचं महत्व आधीच काहीसं कमी झालंय। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या बेडकी राजकारणी व्यक्तीकडे राज्यातील सत्तेचं केंद्र असल्यानं ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला वरचढ होऊ देत नाहीत। याचीच काही उदाहरणं म्हणजे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेताच देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या नगर विकास खात्यानं काढलेले काही टेंडर रद्द केले होते
अगदी मुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून गेल्याशिवाय नगरविकास खात्याचे कोणतेच टेंडर फायनल होणार नाहीत असा आदेशच देवेंद्र फडणवीसांनी काढला होता. त्याचबरोबर नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरूनही महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये वाद कायम आहेत. महामंडळाच्या नियुक्त्या आणि निधी वाटपावरूनही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत अनेकदा मतभेद पाहायला मिळालेत. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला अनेक ठिकाणी शह दिलाय. अगदी आताच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही 17 पैकी 7 जागा मागणाऱ्या एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांनी 4 जागांवरतीच गप्प केलं. मात्र राज्यात जर मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत तर एकनाथ शिंदे थेट दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतात. अशा प्रकारे अनेकदा एकनाथ शिंदेंनी दिल्ली वाऱ्या केलेल्या आहेत. तिथं केंद्रातील स्थिती आणि राज्यातील गरज पाहून मग अमित शहांकडून तडजोडी घडवून आणल्या जातात. म्हणजेच आतापर्यंत एकनाथ शिंदेंना दिल्लीतील भाजप नेतृत्वाचा आधार होता. पण जर भाजपला संसदेमध्ये अतिरिक्त खासदारांचा पाठिंबा मिळाला तर दिल्लीकडून एकनाथ शिंदेंना मिळणारं विशेष महत्व कमी होईल. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीत देवेंद्र फडणवीस हेच बॉस असंच चित्र पाहायला मिळेल आणि एकनाथ शिंदेंना महायुतीमध्ये भाजपच्या बुक्क्यांचा मार खात राहावं लागेल. पण 2029च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजप एकनाथ शिंदेंना पूर्णपणे साईडलाईन करू शकते का? तर या परिस्थितीमध्ये मात्र चित्र थोडं बदलतं. कारण महाराष्ट्र हे उत्तर प्रदेश नंतरचं सर्वात महत्वाचं राजकीय राज्य आहे, जिथली खासदार संख्या 48 इतकी आहे. त्यामुळे 2029च्या लोकसभेच्या दृष्टीनं भाजपला एकनाथ शिंदेची गरज भासणार आहे. त्यात फोडाफोडी करून भाजपनंच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पर्याय म्हणून एकनाथ शिंदेंना उभं केलं होतं. त्यामुळे आता जर भाजपनं अचानक एकनाथ शिंदेचं महत्व कमी केलं तर त्याचा फायदा थेट उद्धव ठाकरेंनाच मिळू शकतो. म्हणूनच दिल्लीतील गणितं बदलली तरी महाराष्ट्रातील वास्तव भाजप दुर्लक्षित करणार नाही. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंना एकदम साईडलाईन करणार नाही. 2029च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप जमेल तसा शिंदेंचा वापर करून घेईल. मात्र एकदा का लोकसभा निवडणुका संपल्या की 2029च्या विधानसभा निवडणुकीआधी 100% भाजपच्या नाऱ्याखाली एकनाथ शिंदेचं राजकारण संपवलं जाईल हे निश्चित आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या 20 फुटीर खासदारांचा भाजपला पाठिंबा मिळणं ही एकनाथ शिंदेसाठी धोक्याची घंटा आहे. दिल्लीतील वजन कमी होण्याचं कारण आहे, बार्गेनिंग पॉवर संपवण्यासाठीचं निमित्त आहे. पण हा एकनाथ शिंदेचा राजकीय शेवट अजिबात नाही. तर शिंदेच्या राजकीय शेवटाची वेळ लोकसभा निवडणुकीनंतरच येणार ही भाजपनं ओढलेली काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. आता तुम्हाला काय वाटतं? शिंदे सध्या भाजपचा बुक्क्यांचा मार आणि लाथा खात सत्तेमध्ये कायम आहेत का? तसेच भाजप शिंदेंना कधीही संपवू शकते का? याबाबतचं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझे चॅनल फॉलो करा.